वृंदाचा मी काल छान फोटोशूट करून घेतला, कारण आता तुम्हाला पुढे समजेलच. आणि घरी आल्यावर तिच्या डॅडांसोबत ती किती छान खेळते तुम्ही बघूच शकतात. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या मूळ गावी आलो, कारण आज वृंदाचं जाऊळ काढण्याचा कार्यक्रम आहे. म्हणूनच मी वृंदाचा फोटोशूट अगोदरच करून घेतला, कारण आता तिचे हेअर 3 ते 4 महिन्यांनी वाढतील आणि त्यासोबत ती सुद्धा मोठी होणार. आणि म्हणूनच मी तिचा फोटोशूट करून घेतला. आणि हे तिचे काका तिला गप्पा करत होते आणि तिला हे सर्व बघून नवीन वाटत होतं. आणि मी ना तिची अशी अंघोळ फर्स्ट टाइमच घातली. तिला आवडली सुद्धा तशी अंघोळ. सर्व अशीच बाळांची अंघोळ अगोदर करत होते, पण आता मात्र वेळेनुसार सर्वच बदललेलं आहे. आणि मी ना तिकडे एक असं स्वयंपाकघर बघितलं, ते बघून मला खूप भारी वाटलं. इतकं तिकडे शांतता वाटत होती. चुलीवर छान पुरणाच्या पोळ्या करत होत्या आणि त्या मातीच्या सुगंधाने तर मनच भरून आलं होतं. आणि असं वाटत होतं त्याच घरात बसून राहावं. हल्ली असे घर बघायला नाही भेटत, पण मला ते बघून मला फार भारी वाटलं. आणि मी फर्स्ट टाइम असं कुठलं तरी घर बघितलेलं होतं. त्यानंतर सर्व नैवेद्य तयार केला, मंदिराला गेलो आणि वृंदा बघा कशी स्वतःला बघते. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि गेलो वृंदाची जाऊड काढण्यासाठी. आणि हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच, म्हणून मला तुम्ही नक्की फॉलो करून घ्या. बाय.